तर देवमांडवचा कार्यक्रम झाला आहे आणि जेवणाचा कार्यक्रम आम्ही जुन्या घरी ठेवला आहे, मागच्या घरी. कारण इकडच्या साईडला खूप गोंधळ होतो आणि आता उद्या सण पण आहे अक्षय तृतीया, त्यामुळे पॉसिबल नाही आहे, म्हणून जेवणाचा कार्यक्रम इकडे आहे. आता असं गाव जेवण असतं आणि सगळे लोक जेवायला येत आहे. आता जेवले मामा तुम्ही? तर सगळ्या गावातल्या बाया पण जेवायला बस. मामा जेवले? तर इकडे मेहमान सवाशणी जेवायला बसलेत. वहिनी, सोनल काकू कुठे? तुम्हाला 2 मिनिट तिकडच्या घरी बोलवलंय अर्जंट. हो तेच सवाशनं बसले जेवायला, मेवण सवाशनं. यांचे मेवण बसले आधीच, सवाशणी आता बसल्या या. वहिनी इथे ओटी भरताय. तर जेवणासाठी आता शेवटची पंगत बसली आहे, सगळ्या बसल्या जेवायला. चालू द्या. आणि आजचा मेनू आहे वरण भात, छोलेची भाजी, पोळी, भेंडीची भाजी, गुलाबजाम. हे सगळे बघू शकतात. वहिनींना बरं आहे का रे? पोटभर जेव रे. डाएटवर नको रा, आज डाएटला सुट्टी आहे काका. बेस काकू. घुमायला लागून जाय. कसं वाटतंय सगळं आता? ज्वेलरी वगैरे काढून बरं वाटतंय? नाही, मला असं पण काही गरम नाही होते मेजर लेवल. खोपा बॅक टू खोपा. ताईंनी पण खोपा घातलाय. ही जी साडी पिन आहे ना, खूप सुंदर दिसते. मला बऱ्याच लोकांनी ही जी पिन येते ना, सुंदर आहे. आणि आज सगळ्यांनी लावलंय. ताई वैदिकला लावणार आहे, तर बाकीच्या मम्मी त्यांनी तर तिच्या जवळ देऊन टाकावी लागेल, म्हणजे ती लावेल. ओके जाई, जाऊ दे. ताईंनी माझा ड्रेस आणला त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आभार प्रदर्शन चालू आहे. माझा ड्रेस त्यांनी दिला त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद. अजून काही बाईचे आभार. तू घातला म्हणून तुझे आभार. तर हे सगळे निघाले पत्रिका वाटण्यासाठी. आजातले पत्रिका फाटली रे मागची. बघू तुझं हँडरायटिंग. नजर लावले माझ्याकडून चुकून नाशिक झालं. परत सुरू करणार. एवढं चांगल्या अक्षराने हे बघ, तू लिहिलं असतं. तुला कळालंच नाही, तू लेट आला आणि ते तू कवर एनवलप मध्ये टाकत होता ना त्या. याच्या या गड्ड्यातली. घ्यायचं नाही का मग? चला घेतो शांती. बस रे, बस झालं. तर पोरं पत्रिका वाटून आलेत. थोडे पोरं आहे. नाचा. दबडक तिकडे दबडक तिकडे दबडक तिकडे दबडक तिकडे.
इव्हिनिंग. तर मंडळी आता वाजले आहेत 6:45 आणि हे सगळे जे पोरं आहेत म्हणजे भाऊ आहेत माझे ते सगळे पत्रिका वाटून आलेत गावात. आणि आमच्याकडे ही पद्धत आहे की पत्रिका वाटावीच लागते गावामध्ये, कोणी येऊ न येऊ पण पत्रिका वाटायची पद्धत आहे. आणि आता याच्यानंतर पान सुपारी पण आहे आणि बिचारे खूप थकून आले, तुम्ही बघू शकतात. मग तुम्हाला दाखवलंच पाहिजे ना तुम्ही किती मोठं काम करून आले. आणि इकडे सगळी तयारी चालू आहे पान सुपारीची. फ्रेंड का? फ्रेंड पण आहे बाई. तू सांग तुझं नातं काय तिच्याशी ते सांग. ती माझी चुलत आत्या आहे. पण जर कोणाला सांगितलं स्कूलमध्ये की माझी आत्या ती खूप चिडते सगळ्यांसोबत. ती म्हणते माझी फ्रेंड आहे, तुम्ही एका एजच्या आहे. सांगते सगळ्यांना की माझी आत्या. भाऊ नमस्कार. झाली झोप? लक्ष असू दे. काका रसना बनवताय पानसुपारीसाठी. ठीक आहे सचिन भाऊ. ठीक आहे. हो साखर पण टाकावी लागेल ना. चव घेऊन बघा नाही तर साखर लागायला. हा हो का प्रीमिक्सच येते. आता सगळे येत आहे हळूहळू. इथे असं काही असतं आहे ना, स्पीकर आहे ना इथे जिन्यात आहे स्पीकर, सोफे आणि इथे पान वगैरे असतं. आणि आपला तो सगळे आता गावातले लोक येतील, पूर्ण गावाला आमंत्रण दिलं जातं. सगळे माणसं येतात, किती तारखेला लग्न आहे, कुणाचं लग्न आहे, काय आहे हे सगळं काही सांगितलं जातं त्यांना. रसना वगैरे केला जातो, तर रसनाची तयारी चालू इथे. आणि गुरुजी पण आले पानसुपारीसाठी. ते सगळे जे गावात पप्पांचे फ्रेंड सर्कल मधले सगळे आले आहेत. याच्यात फक्त पप्पांची मिसिंग म्हणजे पप्पाच मिस आणि खूप पप्पांची आठवण येते. म्हणजे ते असले असते त्याच वेगळाच एक तो आनंद राहिला असता. त्याच्याकडे अजून आहे काय मागू का म्हणजे तू एवढाच होता का तू बोलला का? जास्त लागल. 2 गाड्या टाकायच्या. नाही झालं गोड. दिलं तुम्ही रिव्ह्यू देऊ शकते तुम्ही कसं बनवलं. हॅलो हाय. मग कोरोना मधल्या आल्या. इकडे आता बर्फ टाकणं चालू आहे. तुझं मेन काम होत. असं वाटतंय सगळे गावकरी रसना बनवायला चालले, सगळे इकडेच येऊन राहिले. रसना बनवण्याचं सगळ्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. बघ करे नाही रे. ओके बघू चालतं सगळं. चांगला आलाय चांगला. बरोबर आहे, गोड पण बरोबर आहे. पाणी होईल अजून पाणी होईल. करायचं आपल्याला आता. चला काकडे आता स्पीकर वगैरे पण लावले, सगळे आले. रस्ता बनवणं चालू आहे. चला चला ग्लास ओपन करा.
योगेश भाऊ थंब हे पण आहे बरं का, थम्सअप पण आहे. हा तो साठी स्पेशल थम्सअप आहे. लगे हा ती तुला साखर घालायची लगे टाकायची. टेस्ट करून झालंय आणि आता फायनल रिझल्ट पुढे जाईल. सगळे गावकरी आले आणि थोड्याच वेळ आता पान सुपारी चालू होईल. आणि पान सुपारीचा मेन अर्थ असं असतो की म्हणजे गावकऱ्यांना आमंत्रण द्यायचं असतं लग्नाला आहे आणि कोणाचं लग्न आहे, काय आहे, कुठे आहे, सगळं काही याच्यात सांगितलं जातं. तर आता सरबत पण देण्याचा कार्यक्रम चालू आहे. इकडे कुंकू लावायचं चालू आहे. गणू दादा घे ना. टेस्ट करून बघ, टेस्ट करून बघ. नाही नाही असं थोडी आला पाहिजे, असं थोडी भाऊता आलीच पाहिजे ना. हॅलो. एक नंबर मँगो. तर तुम्ही तर अशा दिवशी आधी खात नाही आंबे. हा फ्लेवर फ्लेवर आहे. आंबा नाही ना, स्पेसिफिक आंबा घेऊन खाल्ला की तो आंबा. इकडे सगळे लोक गंध लावत आहेत आणि गंध लावला की पान आणि सगळं सुपारी दिली जाईल आणि त्यांना ती जी सोप असते ती पण दिली जाते. सगळा कार्यक्रम इथे चालू आहे. जातील हो या लग्नाला. तर इथे सगळे पप्पा काकांना भेटताय. पप्पा नसल्यामुळे सगळे काकांना येऊन भेटतायत. जे मोठे असतात त्यांना येऊन भेटत असतात. घरातला जो जेंट्स असतो त्यांना काकांना भेटून चालले आता. कुठे होता तू? एवढा रसना बनवला, सगळं झालं आणि तू आता आला. आता दिसतोय तुम्हाला. फार सगळं गंध बिंद लावून झाले सगळं. अरे काय वेळेला कुठून ना कुठून ओपनच असणार आहे. कार्यक्रम उंबी गेला. जाऊ दे आता आहे, बँड आहे ना. कोणीतरी होता. होतो आम्ही होतो ना. संपला का रे? संपलं. ऑरेंज नाही ना, आता ऑरेंजच केलं होतं ना. मँगो होता का? परत दोनदा केले. त्याच्यावर किती सरबत लागलं. हे छान आहे रे पहिल्यापेक्षा.